हाय, दिस इज किंग सोलोमन प्रॉपर्टी. एक रिक्वेस्ट आहे इन्व्हेस्टर्स, बायर अँड ओनर्स. एक रिक्वेस्ट आहे फ्रॉम किंग सोलोमन प्रॉपर्टी की तुम्ही जेव्हा पण इफ यू वॉन्ट टू बाय प्लॉट, बंगलोज or any property, always go with a genuine consultant and a genuine broker. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आता फॉर एक्झाम्पल बाहेरनी ओनरने तुम्हाला काम दिलं आणि सांगितलं असंच बघा, तर तो त्या प्लॉटच्या विषयी सगळी माहिती तुम्हाला देईल, प्रॉपर तुम्हाला गायडन्स करेल. तर तुम्ही ब्रोकरेज वाचवण्यासाठी तुम्ही असं नका करू की नाही आम्हाला डायरेक्ट बसायचे म्हणून. तसं नका करू. तुम्ही त्या ब्रोकरला जे काही त्यांचं ब्रोकरेज असेल ते द्या आणि त्यांच्याकडूनच प्रॉपर्टी घ्या. ते तुम्हाला फायद्यात पडेल. कारण की तो जो ब्रोकर असेल, ते कन्सल्टन्सी असेल, ती तुमच्यासाठी रात्रंदिवस काम करते आणि मग तुमच्यासमोर तो प्लॉट जो काय असेल ते तुमच्यासमोर मांडतो. तो सगळे पेपर वगैरे सगळ्यांनी मीटिंग वगैरे सगळं अरेंज करून देतो. तर माझं सर्वांना हेच म्हणणं आहे की ब्रोकरला अंडर एस्टिमेट करू नका आणि जेन्युइन ब्रोकरला तर कधीच नाही. टाइमपास करणारे, मला पण माहिती आहे टाइमपास करणारे खूप ब्रोकर आहेत, खूप टाइमपास करतात, काही माहिती नसतं तरी बोलतात. पण तो जेन्युइन जो काम करणारा असेल ना, त्याला तुम्ही प्लीज हंबल रिक्वेस्ट आहे त्याच्याकडूनच काम करून घ्या. कारण की तो जो माणूस असतो, ती जी व्यक्ती असते, ती तुमच्यासाठी पळतात, बाकी दुसऱ्यासाठी कोणासाठी नाही. तर प्लीज दिस इज द रिक्वेस्ट. इफ यू वॉन्ट टू बाय एनी प्रॉपर्टी, गो फॉर ब्रोकर or any consultancy. Don't go directly. Thank you.